मराठी विद्यानिकेतनतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा समारोपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे बेळगावातील ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य आनंद मेनसे ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। तसेच या कार्यक्रमाला मराठी विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक इंद्रजित मोरे, प्राथमिक शिक्षकाचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि आपण सर्वांचे या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक मी स्वागत करतो। शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला। त्यांचं संपूर्ण जीवन हे अत्यंत संघर्षमय होतं। त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची कामं केलेली आहेत आणि त्यांनी 1944 साली लाल बावटा हे कलापथक त्यांनी स्थापन केलं होतं। या कलापथकामध्ये शाहीर अमर शेख, गव्हाणकर सर आणि अण्णाभाऊ साठे यांनी लोकप्रबोधनाची मोठी चळवळ त्यांनी त्या काळी सुरू केली होती। संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अण्णाभाऊ साठे यांनी सक्रिय सहभाग घेतला होता। अण्णाभाऊ साठे यांनी जवळजवळ 35 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, 24 कथासंग्रह लिहिलेले आहेत आणि त्यांच्या 7 कादंबऱ्यावर मराठी चित्रपट निर्माण झालेले आहेत। असे असणारे कथाकार, कादंबरीकार, लावणी, पोवाडा आणि शाहीर या माध्यमातून जनजागृती करण्याचं मोठं काम अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे। आणि त्यांच्या सर्व कादंबऱ्यातून जे पददलित आहेत, श्रमिक आहेत, शोषिक आहेत यांच्या सर्वांच्या व्यथा आणि वेदना त्यांनी आपल्या कथा कादंबऱ्यातून मांडलेल्या आहेत। त्यांची गाजलेली कादंबरी म्हणजे माझी मैना राहिली गावाकडं, माझी जीवाची होती दैना ही त्यांची लावणी अजरामर ठरलेली आहे। तसंच त्यांचं अत्यंत महत्त्वाचं वाक्य म्हणजे पृथ्वी शेषाच्या मस्तकात तरलेली नसून श्रमिकांच्या आणि दलितांच्या हातावर तरलेले आहे, हे वाक्य तर सर्वांना परिचित आहेत। असे असणारे अण्णाभाऊ साठे यांना धार्मिक, सामाजिक, आर्थिक जे विरहित समाजव्यवस्था त्यांना स्थापन करायची होती हे त्यांचं खऱ्या अर्थाने स्वप्न होतं। आणि एक मानवतेचा पुजारी म्हणून अण्णाभाऊ साठे यांचं आम्ही निश्चितपणे चिंतन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यांच्या विचारातून आम्हा सर्वांना निश्चितपणे प्रेरणा मिळेल आणि प्रेरणा मिळण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यामध्ये प्राचार्य आनंद मेनसे उपस्थित राहिले। त्यांचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो। मराठी विद्यानिकेतन या शाळेच्या वतीनं लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं या जन्मशताब्दीच्या सांगता सोहळ्याचा एक भाग म्हणून आज त्यांच्या साहित्यावर, कार्यावर चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचे सहकारी, माझे सहकारी सुरेश पाटील, DT पाटील आणि उपस्थित मित्रांनो, आजचा हा दिवस आणखी एका दृष्टीनं जगाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरलेला आहे आणि तो म्हणजे 6 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकी आणि हिरोशिमा या जपानमधल्या 2 शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आला आणि त्या अणुबॉम्बमुळे अवघ्या काही मिनिटातच लक्षावधी माणसं प्राणास मुकली। दोन्ही शहरं बेचिराख झाली। त्या अणुस्फोटाचे परिणाम दीर्घकाळ जपानची जनता सोसत राहिली। त्याच्या आठवणीसुद्धा अंगावर शहारे येणारे आहेत। तर माझ्या विवेचनाच्या सुरुवातीस जे निष्पाप लोक त्या बॉम्बस्फोटामध्ये बळी गेले त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याचबरोबर पुन्हा अशी घटना या जगात होऊ नये, कोणीही युद्ध करून प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करू नये। आपापसातील प्रश्न हे सामोपचाराच्या माध्यमातून
मिटवले जावेत अशी अपेक्षा करतो आणि माझ्या मुख्य विवेचनाकडे मी वळतो. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920चा आणि त्यांचं निधन झालं जुलै 1969 साली. म्हणजे अवघं 49 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. या 49 वर्षाच्या आयुष्यातील आपण असं धरू की पहिली 20 वर्ष काबाड कष्ट करून स्थिर होण्यात गेली असतील आणि पुढची 29 वर्ष ते साहित्य, सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये वावरत राहिले. आणि या 29 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी जे साहित्याचे वेगवेगळे प्रकार हाताळले ते केवळ अचंबित करणारे आहेत. त्यांनी कादंबरी लेखन केलं, कथा लिहिल्या, लघुकथा लिहिल्या, कविता लिहिल्या, पोवाडे लिहिले, वग लिहिले, तमाशे लिहिले, लोकनाट्य लिहिली. आणि हे सगळं करता करता जे त्यांनी लिहिलं त्याचं सादरीकरण करण्यातही ते पुढे राहिले. म्हणजे असं प्रत्येक वेळी होतं असं नाही. शाहीर एखादं कवन लिहिल पण तो ते सादरच करील असं सांगता येत नाही. पण यांनी मात्र जे लिहिलं ते सादरही केलं. त्यांच्या 7 कादंबऱ्यांच्यावरती चित्रपट निघाले, त्यांच्या पटकथाही त्यांनी लिहिल्या, काही चित्रपटात त्यांनी भूमिकाही केल्या. म्हणजे काय काय एक माणसानं केलं हे जर बघितलं तर आम्हाला आजही ते अचंबित करणारं असं वाटतं. आज जेव्हा त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या साहित्याचा, त्यांच्या कार्याचा आपण विचार करतो, 21व्या शतकामध्ये विचार करतो, तेव्हा काय जाणवतं? आपण असं बघू की अण्णाभाऊंचं वैशिष्ट्य तरी काय, काय वैशिष्ट्य आपण नोंदवू शकतो? तर मी अशी वैशिष्ट्य नोंदवीन. अण्णाभाऊंना आम्हाला जसं मिळालं तसं औपचारिक शिक्षण घेता आलं नाही. म्हणजे आम्ही शाळेत गेलो, महाविद्यालयात शिकलो, विद्यापीठात शिकलो, तसं कसलंही फारसं औपचारिक शिक्षण घेता आलं नाही. पण म्हणून त्यांचं कुठेही अडलं नाही. हे विश्व हेच एक विद्यापीठ आहे असं त्यांनी मानलं आणि या विद्यापीठाचे ते एक विद्यार्थी झाले. ते आपल्या गावाहून भाकरीच्या शोधामध्ये मुंबईला आले. त्याच्या अनेक कहाण्या लोक सांगतात. ते मुंबईत आले हे चांगलं झालं. ते मुंबईत आले नसते आणि दुसऱ्या कुठल्या गावाला गेले असते तर काय झालं असतं हा वेगळा विषय आहे. मुंबईच का? तर मुंबई हे त्या काळातलं देशातलं राजकीय चळवळीचं केंद्र होतं. मुंबई हे त्या काळातलं आर्थिक चळवळीचं केंद्र होतं. ते एक औद्योगिक केंद्र होतं, कामगार चळवळीचं केंद्र होतं, साहित्य चळवळीचं केंद्र होतं आणि स्वातंत्र्य लढ्याचंही ते केंद्र होतं. म्हणजे विविध अंगानं मुंबईत चळवळी सुरू होत्या आणि अण्णाभाऊ अशा चळवळीच्या गावामध्ये आले. माणूस कोणत्या गावामध्ये घडतो, कोणत्या वातावरणामध्ये घडतो, कोणत्या वातावरणाचे त्या माणसावरती संस्कार होतात, मला वाटतं याला त्याच्या जडणघडणीमध्ये फार महत्त्व असतं. अण्णाभाऊ श्रमिकांच्या चळवळीशी जोडले गेले. ते जर जोडले गेले नसते तर हा वेगळा विषय आहे. जोडले गेले हे फार महत्त्वाचं झालं असं त्यांनीही म्हटलंय. काय असतं की मुंबईमध्ये अनेक गावातील माणसं कामासाठी आलेली असतात, आजही असतात. ही माणसं एकमेकाला साथ देत असतात. असंच अण्णाभाऊ आपल्या गावातल्या लोकांच्या वस्तीमध्ये राहायला गेले.
या वस्तीतली जी माणसं होती ती दिवसभर काम करायची आणि संध्याकाळी गाणी म्हणायची, भजनं म्हणायची, कोणी धार्मिक ग्रंथांचं वाचन करायची. म्हणजे यांच्या कानावरती आपोआप काहीतरी पडत गेलं. तसंच त्या काळामध्ये ज्या वस्तीत अण्णाभाऊ राहत होते त्या वस्तीमध्ये चर्चा व्हायच्या. मग आंबेडकर काय म्हणतात, गांधीजी काय म्हणतात, कॉम्रेड डांगे काय म्हणतात, कामगारांचं भवितव्य काय आहे, ब्रिटिश गेल्यानंतर या देशामध्ये कोणाचं राज्य यायला पाहिजेत, अशा चर्चा चालायच्या. दिवसभर कामाला गेलेली माणसं संध्याकाळी यायची, कट्ट्यावर बसायची, हॉटेलात बसायची आणि जोरजोरात चर्चा करायची. या चर्चेमध्ये सामील होण्याचा एक संधी अण्णाभाऊंना त्या काळात लाभली. हे देखील फार महत्त्वाचं आहे. म्हणजे वातावरण असं तापलेलं होतं, क्रांतिकारक चर्चेचं होतं आणि त्या काळामध्ये अनेक लेखक, अनेक विचारवंत, अनेक कार्यकर्ते अण्णाभाऊंच्या सभोवताली वावरत होते आणि त्याचा एक परिणाम, त्याचा एक संस्कार असा आपण म्हणूया, तो संस्कार घेऊन अण्णाभाऊंची जडणघडण होत होती. हे एकदा समजून घेतलं की मग अण्णाभाऊ समजून घेणं सोपं जातं. कोणताही लेखक समजून घेताना हे वातावरण एक महत्त्वाचं असतं, त्याचा कालखंडही महत्त्वाचा असतो, कोणत्या कालखंडात तो घडला हे महत्त्वाचं असतं. अण्णाभाऊ गिरणी कामगार म्हणून गिरणीत कामाला लागले आणि त्यामुळे त्यांच्या साहित्यात गिरण्यांचे उल्लेख येतात. बाबीण म्हणजे काय, रोविण म्हणजे काय, भुळेर खातं म्हणजे काय, काय काय तिकडे व्हायचं, हे सगळे उल्लेख त्यांच्या साहित्यामध्ये येतात. म्हणून आपोआपच एक अट निर्माण होते. अण्णाभाऊंचं साहित्य समजून घेण्यासाठी किमान काही गोष्टी आम्हाला माहीत असाव्या लागतात. म्हणजे किमान ज्या यंत्रावरती कापड तयार होतं ते यंत्र तरी माहीत असायला पाहिजेत. ते यंत्र माहीत असले की त्याच्या सुट्या भागांची नावं माहीत होतील. आणि मग अण्णाभाऊंनी ते असं का म्हटलं, सुट्टीला त्यावेळी शब्द कोणता होता, हरताळाला कोणता शब्द होता, हे सगळं समजून घ्यायचं असेल तर त्या लेखकाचा अभ्यास करताना काही गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक अभ्यासाव्या लागतात आणि त्या जर अभ्यासल्या नाहीत तर मग तो लेखक आम्हाला समजत नाही. हे त्यांचं हे एक या ठिकाणी मी मांडू इच्छितो. अण्णाभाऊंची वैशिष्ट्य नोंदवताना मी असं नोंदवीन, माझे 2 प्राध्यापक सहकारी हे मान्य करतील, अण्णाभाऊंना कोणतंही औपचारिक शिक्षण मिळालं नाही. पण त्यांच्या सगळ्या कादंबऱ्या, कथा, त्यांचे पोवाडे, त्यांच्या कविता ऐका, वाचा. व्याकरणाची एक देखील चूक मिळत नाही. हे कसं काय शक्य हो? व्याकरणदृष्ट्या इतकं सगळं बरोबर माणूस कसा काय लिहू शकतो व्याकरण न शिकता? याचा अर्थ जरी ते शाळेत जाऊन व्याकरण शिकले नसले तरी जेव्हा त्यांना लिहावंसं वाटलं तेव्हा त्यांनी निश्चितपणे याचा अभ्यास केलेला असणार, समजून घेतला असणार. एक कॉमा देखील त्यांच्याकडे चुकत नाही. हे मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. आणि औपचारिक शिक्षण न घेता एवढं प्रचंड लेखन आणि त्यातही कसल्याही चुका न काढता करू शकतो माणूस, याचा एक उदाहरण म्हणून आपण अण्णाभाऊंच्याकडे बघू शकतो. मला वाटतं ते फार महत्त्वाचं आहे. दुसरं वैशिष्ट्य असं की त्यांनी जे लिहिलं ते समाज बदलण्याच्या दृष्टीनं उपयोगी ठरेल असं लिहिलं. त्यांनी परंपरा मोडल्या. एक उदाहरण देतो तुम्हाला. तमाशा म्हटल्यानंतर पहिल्यांदा एक गण येतो, मग गवळण येते, मग एक कृष्ण येतो, मग पेंद्या येतो, मग ती त्यांचा संवाद सुरू होतो. अशी एक परंपरा आहे. अण्णाभाऊंनीही नाकारली. अण्णाभाऊंच्या तमाशामध्ये, ज्याला आपण पुढे लोकनाट्य म्हणतो, त्याच्यामध्ये कामगार येतो. तो कामगाराचं गाणं म्हणतो आणि कामगारानंच हे जग घडवलेलं आहे. या जगाचा निर्माता कामगार आहे, श्रमिक आहे आणि त्या श्रमिकाला मी वंदन करतो.
असं ते गीता हे पूर्वी नव्हतं. पूर्वी परंपरेनं कोणी गणपती आणायचा, कोणी कृष्ण आणायचा, कोणी आणि काय आणायचा. पण अण्णाभाऊने हे बदललं आणि कामगाराला त्यांनी वंदन करायला सुरुवात केली. हा पहिला बदल आपल्याला दिसतो. दुसरा बदल असा की परंपरेनं आम्हाला वारंवार असं सांगितलं गेलं की ही जी पृथ्वी आहे ही पृथ्वी शेषनागाच्या फड्यावरती तोललेली आहे आणि तो जोपर्यंत समाधानी आहे तोपर्यंत ती स्थिर आहे. तो जो तेव्हा संतापेल चिडेल त्यावेळी ती डळमळीत होईल, अशी आपली एक परंपरा सांगितली जाते. या परंपरेला अण्णाभाऊंनी स्पष्टपणे नाकारलं. अण्णाभाऊंनी म्हटलं की जग निर्माण करणारा कोण आहे, हे जग सुंदर करणारा कोण आहे, हे जग नटवणारा कोण आहे, तर हा श्रमिक आहे. हे जग श्रमिकानं निर्माण केलेलं आहे. अण्णाभाऊ असं म्हणतात की हे जग दलितानं निर्माण केलेलं आहे, कारण सगळे दलितच आहेत. कोणी दगडाचं काम करतो, कोणी लाकडाचं काम करतो, कोणी लोहाराचं काम करतो, सुताराचं काम करतो, कापड विणण्याचं काम करतो. हे सगळे श्रमिक आहेत, दलित आहेत. आणि ही पृथ्वी या श्रमिकांनी आपल्या हातावर तोललेली आहे, ही शेषनागाच्या फण्यावरती नाही आहे. तेव्हा अशा प्रकारे त्यांनी एक वेगळा विचार या साहित्यामध्ये आणला, तो मांडला आणि त्यांनी त्या प्रकारे काम सुरू केलं. हे अतिशय महत्त्वाचं आहे. तिसरा मुद्दा मी सांगेन की त्या काळामध्ये लेखक नव्हते काय, अनेक होते. 100 लेखकांची नावं मी सांगू शकेन. पण किती लेखक चळवळीमध्ये होते ते फारच थोडे आहेत. त्यांच्या काळामध्ये अण्णाभाऊंच्या बरोबर चळवळीमध्ये असलेले अमरशेख, गवाणकर, आत्माराम पाटील, नारायण सुर्वे, बाबूराव बागुल अशी काही माणसं सोडली तर चळवळीमध्ये किती लोक आहेत, फार कमी आहेत. अण्णाभाऊ हे चळवळीमध्ये होते, क्रियाशील होते. आपली नोकरी करायची गिरणी कामगार म्हणून आणि त्याचबरोबर संध्याकाळी कला पथकाची तालीम करायची, त्यानंतर लेखनी करायचं, कला पथकासाठी पोवाडे गाणी पण लिहायची आणि ती सादर करण्यासाठी गावोगाव फिरायचं. असं काम अण्णाभाऊने 1944 सालापासून केलेलं आहे. हे किती महत्त्वाचं आहे. इथे एक मुद्दा आपण ध्यानात घेतला पाहिजेत, जो फारसा घेतला जात नाही. तो असा आहे मित्रांनो की जेव्हा एखादी चळवळ उभी राहते तेव्हा त्या चळवळीचे नेते त्या चळवळीची दिशा ठरवतात. कोणत्या दिशेनं आपल्याला जायचं आहे, कोण कोण भाग घेणार, चळवळीची तात्विक बैठक काय, आपण कोणत्या तत्वावरती उभे राहणार आहोत, ती ठरवल्यानंतर त्या चळवळीचा कार्यक्रम ठरतो. 1944 सालातल्या प्रसारमाध्यमांच्या मर्यादा तुम्ही ध्यानात घ्या. पुढारी भाषण तेवढंच करू शकत किंवा त्यांच्याकडे एक त्यांचं लहानसं वर्तमानपत्र असेल. पण जो अफाट जनसागर खेड्यामध्ये आहे त्यांचं काय करायचं, तिकडे जाऊन कसं पोचायचं. आणि ग्रामीण भागातल्या माणसाला, आदिवासीला हे सगळं तत्त्वज्ञान त्याच्या भाषेत सांगितलं पाहिजेत. सिद्धांताची भाषा ही ग्रांथिक झाली, पण हे सगळं तत्त्वज्ञान सामान्य माणसाला सांगितल्याशिवाय तो चळवळीत येणार नाही. आणि ते काम कलापथकाचं असतं. कलापथकातल्या कलाकारांनी चळवळीचं सगळं तत्त्वज्ञान अतिशय सोप्या भाषेत, लोकांच्या भाषेत, गाण्याच्या पोवाड्याच्या माध्यमातून ते लोकांच्या हृदयापर्यंत पोचवायचं असतं. आणि ते काम या लालबावटा कलापथकातल्या कलाकारांनी केलं. त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे, अमरशेख आणि गवाणकर हे 3 मुख्य, बाकी मग नारायण सुर्वे आणि इतर लोक. यांच्या कलापथकानं जो झंझावाती दौरा काढला तो दौरा या चळवळीच्या उभारणीसाठी पोषक ठरला, स्वातंत्र्य चळवळीसाठी पोषक ठरला, हे आपण ध्यानात घ्या.
इथे अण्णाभाऊंचं अनेक वैशिष्ट्य मी नोंदवतो. अण्णाभाऊ वाटेगावसारख्या अतिशय दुर्लक्षित गावातले, त्या गावावरती त्यांनी लिहिलेलं आहे. हे त्यांच्या सगळ्या कथा कादंबऱ्यातून वाटेगाव आणि आसपासची गावं जी आहेत त्याचे उल्लेख येतात. म्हणजे ते आजच्या भाषेमध्ये बोलायचं तर लोकल पण आहेत. पण जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं त्यावेळेला अण्णाभाऊंनी स्टॅलिनग्राडचा पोवाडा लिहिला आहे. ते आता अण्णाभाऊ ग्लोबल झाले आजच्या भाषेत. जे वाटेगावात राहणारा माणूस मुंबईत आला, चळवळीचा अभ्यास केला आणि नाझी फौजांनी जेव्हा स्टॅलिनग्राडवरती चढाई केली आणि त्या ठिकाणी जी लढाई झाली त्या लढाईचं वर्णन करणारा पोवाडा अण्णाभाऊ लिहू शकतात. हे किती महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता ही किंवा त्यांची प्रतिभा ही केवळ वाटेगाव भोवतीच फिरत होती असं नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे काय घडतं त्याची देखील नोंद घेत होती. यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा चळवळीचा जो अभ्यास लागतो तो त्यांचा खचितच होता, याच्याबद्दल काय शंका बाळगण्याचं कारण नाही. पॅरिसमध्ये, फ्रान्सची राजधानी पॅरिस, तिथे कामगारांनी पहिल्यांदा बंड केलं. त्याला पॅरिस कम्यून म्हणतात. पॅरिसमध्ये कामगारांनी बंड करून पॅरिसची सत्ता आपल्या हातात घेतली आणि काही दिवस ती टिकवली. त्या पॅरिस कम्यूनवरती अण्णाभाऊंचा पोवाडा आहे. असे हे भव्य कम्यून म्हणून मोठा पोवाडा आहे. त्याचं सगळं वर्णन आहे, त्याचा सिद्धांत आहे. म्हणजे अण्णाभाऊ पॅरिसवरती लिहितात, अण्णाभाऊ स्टॅलिनग्राडवरती लिहितात. हे किती महत्त्वाचं आहे. म्हणजे असं कोणीही म्हणू शकणार नाही की अण्णाभाऊंनी फक्त वाटेगाव आणि ते वाळवा तालुका, वारण्याचं खोरं आणि याच्यात लिहिलं. तर अण्णाभाऊ एक ग्लोबल विचार करत होते, हे यातनं दिसून येतं. त्यांच्या कादंबऱ्यांची काही वैशिष्ट्य सहजपणे नोंदवता येतील. त्या सगळ्या ज्या कादंबऱ्या आहेत, कथा आहेत, त्याचे दोन भाग आहेत. एक शहरी पण आहेत, दुसरे ग्रामीण भागातले. म्हणजे त्यांनी फक्त ग्रामीण भागावरती लिहिलेलं नाही, शहरातल्या प्रश्नांच्यावरती पण लिहिलेलं आहे. ते फार महत्त्वाचं आहे. फकीरा ही त्यांची कादंबरी आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा जो नायक आहे तो नायक फकीरा हा त्यांचा नातेवाईक आहे. आणि अण्णाभाऊ जेव्हा खूप किती दिवसाचे होते त्यावेळी तो त्यांच्या घरी आला आणि त्यानं तो ब्रिटिशांचा खजिना लुटलेला होता, त्यातले काही सुरती रुपये त्यानं त्यांच्या वडिलांच्याकडे दिले. मुलाचं संगोपन करा म्हटलं आणि तो निघून गेला. हा प्रसंग त्यांच्या मनावरती बिंबलेला आहे. हा भाग फकीरा कादंबरीची अनेक वैशिष्ट्य आहेत. तिची भाषा आहे, त्यातली वर्णनं आहेत. म्हणजे त्या अनेक अंगानं त्या कादंबरीवरती बोलता येईल. म्हणजे तो एक वेगळा विषय देखील होईल. त्या कादंबरीतलं आणखी एक वैशिष्ट्य मला नोंदवावं असं वाटतं की अण्णाभाऊंनी आपल्या सगळ्या लिखाणामध्ये जातीच्या अंगानं विचार कमी केला किंवा केलाच नाही. फकीरा कादंबरीमध्ये त्यांनी जे विष्णुपंत कुलकर्णी हे पात्र रंगवलेलं आहे, त्या गावातले कुलकर्णी आहेत ते, आणि ते असं म्हणतात की फकीराची बाजू न्यायाची आहे, मी त्याच्या बाजूने उभं राहणार. हे किती महत्त्वाचं आहे. म्हणजे माझ्या गावातले कुलकर्णी माझ्या बाजूनी उभं राहतात असं म्हटल्याबद्दल काही दलित मित्रांनी आमच्या नाकाम ओरडलेली आहेत की असं कसं ते म्हणू शकतात. ते म्हणलं मी म्हणणार, ते माझ्या गावात घडलेलं आहे ना. ते जामीन द्यायला म्हणजे त्याच्या बाजूनी खंबीरपणे उभं राहायला तयार होतात. हे जे आहे हे मला वाटतं आजच्या या सगळ्या वातावरणामध्ये फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मग वारणेचा वाघ असेल, रक्ताचा टिळा असेल, वैजयंता असेल, अनेक त्यांच्या कादंबऱ्या ह्या वैशिष्ट्यपूर्ण कादंबऱ्या आहेत. अण्णाभाऊंच्या कादंबरीमधील त्यांच्या नायिका हा आणखी एक अभ्यासाचा विषय मानला जातो. त्यांच्या नायिका कशा आहेत? बंडखोर आहेत. बंडखोर नायिका रंगवणारे लेखक असे अण्णाभाऊ आहेत. म्हणजे रक्ताचा टिळा ही जी त्यांची कादंबरी आहे त्याच्यावरती सिनेमा देखील आला. तो सिनेमा मी बघितलेला आहे, रक्ताचा टिळा.
तर काय असतं त्याच्यामध्ये, एक सुंदर मुलगी आहे, तिला पाहायला शेजारच्या गावातले लोक येतात आणि प्रथेप्रमाणे तिला ते पसंत करतात. चांगलं घराणं असतं. ती मुलगी लग्न होऊन त्या नवऱ्याच्या घरी येते. लग्ना दिवशी बोल्यावरच तिच्या नवऱ्याला फिट्स येतात, फेफरं येतं. त्या लोक म्हणतात की बाई याला असं असं मध्ये मध्ये होतं, तू जरा सांभाळून घे. ती सांभाळून घेते. पण त्याला रोजच जेव्हा असं सुरू होतं तेव्हा ती मात्र म्हणते की तुम्ही मला फसवलेलं आहे. तुम्ही मला 100 प्रश्न विचारले, माझी चौकशी केली आणि तुम्ही मात्र तुमच्या मुलाला फिट्स येतात हे सांगितलं नाही, हे बरं केलं नाही. तेव्हा आता मला माझा मार्ग निवडू द्या. आता त्या काळात असं काय होईल का, अशी कल्पना आपण करतो का? तर त्यांची नायिका असं बंड करून उठते आणि ती मग गावातल्याच एका अतिशय चांगल्या, तिला आवडणाऱ्या धनाजी या युवकाबरोबर लग्न करते. आणि तो संघर्ष त्या कादंबरीमध्ये ज्या प्रकारे रंगवण्यात आलेला आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्यांची नायिका आहे ती परिस्थिती सोसून गुदमरून मरत नाही. ती म्हणते मी बंड करणार, आणि ती बंड करते आणि त्यासाठी जीवाची बाजी लावायला तयार होते. आपल्या पद्धतीनं ती जगते, पण सन्मानानं जगते. त्याच्यामध्ये वावगं असं ती काही करत नाही. जाहीरपणे ती त्या आपण निवडलेल्या माणसाबरोबर राहते. हे त्या काळात लिहिणं हे किती महत्त्वाचं आहे, त्याने ते लिहिलं. हे अशा प्रकारे अण्णाभाऊंच्या कादंबरीचा स्थायी भाव ज्याला आपण म्हणतो तुमच्या समीक्षकांच्या भाषेमध्ये, तो बंड आहे. रिबेल. मी बंड करतो. मी प्राप्त परिस्थिती जर मला अनुकूल नसेल, प्राप्त परिस्थिती जर माझ्या विरोधी असेल, मला अन्याय करणार असेल, तर मी चांगल्या पद्धतीनं चांगल्या मार्गानं ती परतवून लावण्याचा प्रयत्न करतो, असं त्यांची ती नायिका म्हणते. आणि त्याच्यावरती खूप चांगला सिनेमा आला. त्याची पटकथा अण्णाभाऊंनी लिहिली, त्याची गाणी अण्णाभाऊंनी लिहिली आणि तो खूप त्या काळामध्ये ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा गाजला आणि तो आमच्या लहानपणी आम्ही बघितला. त्याचं एक स्मरण या ठिकाणी मला करावं असं वाटतं. दुसरी त्यांची अजरामर कथा जी आहे तिचं नाव आहे डोळे. डोळे ही वाचली असेल आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी. वाचली असेल तर वाचा. एक तरुणी आहे लग्न झालेली आणि तिचे डोळे खूप सुंदर आहेत. ते इतके सुंदर आहेत की कोणीही मोहात पडावं. आणि तिच्या दिराला ते डोळे फार आवडतात म्हणून तो तिच्या मागे 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 असतो. आणि त्याच्यावरनं तिच्या नवऱ्याला तिच्याबद्दल संशय येतो. आणि त्या काळातला समाज, गावात असं काहीतरी झालं तर काय असते प्रथा, तर चल तुझं आता तू खरी की खोटी सिद्ध करूया म्हणून ते तिला एका देवऋषाकडे घेऊन येतात. आणि तो देवऋषी म्हणतो की आपण कढईमध्ये तेल घेऊया, ते उकळूया, त्यात मी पैसा टाकतो आणि तो पैसा तू काढ. तुझा हात भाजला तर तू वाईट आहेस, नाही भाजला तर तू चांगली आहेस. प्रक्रिया सुरू होते. जेव्हा पैसा टाकला जातो तेव्हा ती त्या माणसाला म्हणते की तू पैसा काढ, तुझा हात नाही भाजला तर मी चांगली आहे, मी काय हात घालू तिच्यात, तू घाल ना, तू तर मोठा देवऋषी पवित्र माणूस, मग तूच हात घाल माझ्या वतीनं, मी काय हात घालणार नाही. असं म्हणून ती सगळं ते नाकारते आणि निघून जाते तिकडनं. तिला वाटेत एक वाटसरू भेटतो, त्याच्याबरोबर ती आपल्या घरापर्यंत पोचते. पण घरात गेल्यानंतर पुन्हा तिला डोळ्यावरनंच जेव्हा त्रास व्हायला लागतो तेव्हा ती परसातील चिकाच्या झाडाचा चीक डोळ्यात घालून घेते आणि स्वतःचे डोळे फोडून घेते. म्हणजे असं काहीतरी एक विलक्षण त्याच्यामध्ये घडतं. आणि एकदा तो ज्यानं हिला साथ दिलेली असते घरापर्यंत तो येतो भेटायला तिला आणि ती आंधळी झालेली असते. अशा एकेका वेगवेगळ्या विषयांच्या कथा ज्या ग्रामीण भागातल्या आहेत, ग्रामीण भागातले हे सगळे विषय आहेत, ग्रामीण जीवन त्याच्यामध्ये आहे, हे त्यांनी अतिशय चांगलं रंगवलेलं आहे. ग्रामीण भागाचं वर्णन, तिथल्या निसर्गाचं वर्णन, तिथल्या शेतीचं वर्णन, तिथल्या तालमी, तिथल्या मिटिंग, तिथले तमाशे, या सगळ्यांचं वर्णन
म्हणजे त्या काळातला पश्चिम महाराष्ट्र जर समजून घ्यायचा असेल तर मला वाटतं आपण अण्णाभाऊंच्या कथा, अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या जर नीटपणे वाचल्या तर हे सगळं आम्हाला त्यातनं समजून येईल. बरं, आता बघा, हे लिहायचं केव्हा, वाचायचं केव्हा, शिवाय तू कार्यकर्ता आहेस, शिवाय तू गिरणी कामगार आहेस, हे सगळं कसं काय ही माणसं घडवून आणत होती हे आश्चर्य. म्हणजे ज्याला आपल्या आजच्या भाषेमध्ये टाईम मॅनेजमेंट आपण म्हणतो. म्हणजे मला आता नाही बाबा हे होत नाही ते होतं, आम्ही 100 कारणं सांगतो आणि लिहायचं टाळतो. पण हे सगळं करत असताना अण्णाभाऊंनी कुठे तक्रार केली नाही. ते सहकारी म्हणतात ते बघेन तेव्हा लिहायचे किंवा वाचायचे, दोनच गोष्टी ते करायचे. आज तुम्हाला कामाला नाही गेले, आज पोवाड्याचा कार्यक्रम नाही आहे, मग अण्णाभाऊ काय करतायत, एक तर ते वाचतायत किंवा जिथे जमेल तिथे बसून ते लिहित आहेत. मग ते रद्दीच्या ढिगाऱ्यावर बसून, आता आम्हाला टेबल लागतो, आम्हाला टेबल लॅम्प लागतो, बाजूला चहा लागतो, मग आम्ही लिहिणार. ज्याला राहायलाच काय नाही घर, तो कुठेही लिहायचा. म्हणजे हॉटेलात बसून लिहिलं, रद्दीच्या पेपर गट्ट्यावर बसून लिहिलं, पक्षाच्या कार्यालयात बसून लिहिलं, गिरणी कामगारांच्या ऑफिसमध्ये बसून लिहिलं, जिकडे वेळ मिळेल तिकडे लिहायचं, नसेल तर वाचायचं. हे जे आहे ना, हे खूप कठीण काम असतं आणि ते अण्णाभाऊंनी केलं, बाबुराव बागुलांनी केलं, नारायण सुर्व्यांनी केलं. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. त्यावेळचे हे मोठे लेखक आहेत की ज्यांनी काही महत्त्वपूर्ण लिखाण त्यावेळी केलं. अण्णाभाऊंच्या कादंबरीमध्ये स्वातंत्र्य चळवळीचे विषय आहेत. त्यातला एक अतिशय महत्त्वाचा विषय मी थोडक्यात मांडतो. ती कथा मला फार आवडते आणि दुर्दैवानं ती कथा उपलब्ध नाही. आज मी खूप ठिकाणी काल फोन करून बघितला की मला ओरिजिनल कथा द्या, तर मिळाली नाही. म्हणजे अण्णाभाऊंच्या साहित्याचे जे अभ्यासक आहेत त्यांच्याकडे देखील ती उपलब्ध नाही. त्यांचे जे खंड निघाले महाराष्ट्र शासनाचे त्याच्यामध्ये ती उपलब्ध नाही. आता इथे आम्ही सगळेच मास्तर आहोत, त्या कथेचं नाव आहे मास्तर. कथा उपलब्ध नाही आहे बघा, कुणी असेल तर द्या, मी झेरॉक्स करून घेतो. मास्तर नावाची कथा आहे. हा मास्तर 1942च्या चळवळीतला कार्यकर्ता आहे. आपल्या भागात त्यांच्या भागात जी प्रतिसरकारची नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली चळवळ झाली त्यातला तो कार्यकर्ता त्यांनी दाखवलेला आहे. तो पकडला जातो, तो तुरुंगात आहे आणि तो तरुण आहे, त्याचं लग्न झालेलं आहे, पत्नी घरी आहे आणि हा तुरुंगात आहे. आणि तुरुंगात काय होतं की खूप बातम्या येत असतात की कोणी म्हणतं की तुला आता जन्मठेप होणार, कोणी म्हणतं तुला फाशी होणार, तू असं केलंय तसं केलं, असं सगळं चाललेलं असतं. आणि सारखं त्याला वाटतं की आता मी इथे असा अडकून पडलो तर माझ्या पत्नीचं काय होणार, पत्नीचं काय होणार, ही त्याला सारखं धास्ती वाटत असते. आणि असे कैदी सगळे बसलेले असताना एक बातमी येते की त्यांचा एक मित्र आता सुटतोय, त्याची सजा संपवून तो घरी जाणार. त्याला फार बरं वाटतंय. तो आपल्या मित्राला विश्वासात घेतोय, त्याचं लग्न झालेलं नसतंय. तो म्हणतो की बघ आता मी इथे खितपत पडलो, मला माझ्या बायकोची खूप काळजी वाटते. तो सुटल्यानंतर तू माझ्या बायकोशी लग्न करशील का? बघा हे किती महत्त्वाचं आहे. म्हणजे एक पुरुष असा विचार तरी कसा करू शकतो, पण तो अण्णाभाऊ करतात, तो विचारतो की मला माझ्या बायकोला सुखी ठेवायचं आहे, सुरक्षित ठेवायचं आहे, तिचा संसार झालेला मला बघायचा आहे आणि त्यासाठी तू माझ्या बायकोशी लग्न कर. तो बायकोला बोलून घेतो, तिला समजून सांगतो, मित्राला समजून सांगतो आणि दोघांचं लग्न होतं आणि ते सुखानं नांदायला लागतात आणि काही वर्षांनी स्वातंत्र्य मिळतं, याची पण सुटका होते. आणि मग स्वातंत्र्य सैनिक म्हणून याची गावातून भव्य मिरवणूक निघते आणि ती बाई आपल्या दारात बाळ घेऊन थांबलेली असते. त्याला खूप आनंद होतो की बाबा माझ्या पत्नीचं चांगलं झालं. ही जी विचारांची झेप आहे, ही जी वैचारिक झेप आहे ती अण्णाभाऊंच्याकडेच आहे. नाहीतर पारंपरिक विचार काय, मी तुरुंगात आहे तू पण तिकडे
अगदी निष्ठेर राहायला पाहिजेत, माझ्याच नावानं कुंकू लावायला पाहिजेत, कुणाकडे बघायचं नाही, असं नाही तसं नाही, हा 100 संशय घेत तुरुंगात बसणार आणि ती तिकडे खितपत पडणार. हो, अण्णाभाऊ हा विचार नाकारतात. तो म्हणतात की माझ्या पत्नीचा संसार व्हायला पाहिजेत, ती सुखात राहायला पाहिजेत आणि म्हणून ते आपल्या समोर आपल्या पत्नीचा लग्न लावतात. हा किती क्रांतिकारक विचार आहे. मला वाटतं की असं कोणी म्हणालं की अण्णाभाऊ कालबाह्य झाले, तर हा विचार कालबाह्य झाला का हो? हा कालबाह्य विचार आहे का? हा कालबाह्य विचार नाही आहे. हा माणूस असेपर्यंत राहणारा विचार आहे की ज्याचं पत्नीवरती प्रेम आहे तोच हे करू शकतो. पत्नीवरचं खरं प्रेम असंच आहे ना, ती सुखात राहणं हेच त्यातलं हे आहे आणि ते अण्णाभाऊ करतात. आणि मला असं एक या ठिकाणी 2 विचारवंतांच्या समोर नोंदवायचं आहे. ते असं, नारायण सुर्वेंची कविता आहे, तेव्हा एक कर, अस्तित्वाच्या पोकळीत मी नसेन तेव्हा एक कर, अशी ती कविता आहे. त्या कवितेत देखील नारायण सुर्वे म्हणतात की मी जर मरण पावलो तर तू अशी विधवा राहू नकोस, तू पुन्हा लग्न कर. हा विचार किती क्रांतिकारक विचार आहे जो अण्णाभाऊंनी मांडला. आणि त्यांचेच मित्र नारायण सुर्वे, त्यांचेच कॉम्रेड नारायण सुर्वे, हा त्यांनी आपल्या कवितेमधनं म्हणा. 4 ओळीची कविता आहे पण ती लँडमार्क कविता आहे. लँडमार्क कविता आहे, किती महत्त्वाची कविता आहे. कोणता किती भव्य विचार त्या कवितेमध्ये नारायण सुर्वे मांडतात की हाच विचार वेगळ्या अंगानं साहित्याच्या अण्णाभाऊंनी आपल्या मास्तर या कथेमध्ये मांडलेला आहे, हे आपण ध्यानात घ्या. अण्णाभाऊंचं स्मरण आम्ही बेळगावच्या जनतेनं आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं एका कारणासाठी केलं पाहिजेत. ते कारण म्हणजे अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ होती ती ग्रामीण भागामध्ये नेऊन पोचवली. ग्रामीण भागामध्ये नेऊन पोचवली. अण्णाभाऊ, अमर शेख, गवाणकर या 3 शाहिरांनी त्यांचं जे लालबावटा कलापथक होतं, त्या लालबावटा कलापथकाच्या माध्यमातून असे झंझावाती दौरे काढले की सगळा महाराष्ट्र त्यांनी ढवळून काढला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा विचार त्यांनी प्रत्येक माणसापर्यंत नेऊन पोचवला आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षाला त्यांची फार भीती वाटायला लागली. त्यामुळे त्यांनी काय केलं, अण्णाभाऊंच्या तमाशांच्या कार्यक्रमावर बंदी घातली. मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते मुंबई प्रांताचे, त्यांनी बंदी घातली. ठीक आहे म्हणाले ते, तुम्ही तमाशावरती बंदी घाला आमच्या. त्यांनी तमाशाचं नामकरण लोकनाट्य असं केलं. लोकनाट्यावरती बंदी घालता येत नाही. त्यांनी लोकनाट्याचे प्रयोग सुरू केले आणि यांना उत्तर दिलं. दुसरं असं झालं की अण्णाभाऊ साठे, अमरशेख, गवाणकर यांचे कार्यक्रम पडावेत म्हणून सत्ताधाऱ्यांनी आपलं एक कलापथक सुरू केलं आणि त्याचे प्रमुख होते मामा वरेरकर, मोठा साहित्यिक. मामा वरेरकरांना गाडी घेऊन दिली, त्यांना कलापथकाला पैसे दिले, सगळं साहित्य घेऊन दिलं, पण त्याचं काही चाललं नाही. त्यांच्या पुढे अण्णाभाऊंच्या झंझावातापुढे त्यांचे प्रचारी दौरे सगळे मंदावले. हे त्यांनी पुढे मान्य केलं आणि तो प्रकारही त्यांनी थांबवला. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावरती अमर शेखांनी आणि अण्णाभाऊंनी खूप लिखाण केलं, खूप गाणी लिहिली, खूप. आणि ती गाणी आम्ही देखील लहानपणी सभेमध्ये सादर करत होतो. संयुक्त महाराष्ट्राचा विचार हा त्यांनी अशा प्रकारे लोकांच्या पुढे नेला. 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. जे महाराष्ट्र झालं आणि गुजरात वेगळं झालं. अपेक्षा अशी होती की जे महाराष्ट्राचं राज्य निर्माण होईल त्याच्यामध्ये बेळगाव असेल, सीमाभाग असेल, पण तो नव्हता. जो नकाशा आला त्या नकाशामध्ये बेळगाव नाही, सीमाभाग नाही, चंदगड मात्र तिकडे 56 चालीस गेलेलं होतं. आणि मग अण्णाभाऊ म्हणाले की हे बेळगाव माझं आणि ते बेळगाव आपल्या या महाराष्ट्रामध्ये नाही. बेळगावचं आणि अण्णाभाऊंचं एक वेगळं नातं आहे. ते असं आहे की 1952 साली लालबावटा कलापथकाचा कार्यक्रम बेळगावात झाला, प्रकाश टॉकीजमध्ये झाला. आणि कशासाठी झाला, ते इथे जी कम्युनिस्ट चळवळ होती त्या कम्युनिस्ट चळवळीला मदत करण्यासाठी झाला.
त्यावेळी 1200 रुपये मानधन 1200 रुपयाचा निधी जमला या पक्षाला अण्णाभाऊंच्या या कला पथकामुळे. अशा प्रकारे त्यांनी कम्युनिस्ट चळवळीला मदत केली आहे. तेव्हापासून अण्णाभाऊ बेळगावला येत राहिले, त्यांचे कार्यक्रम होत राहिले. ते 67 सालापर्यंत आले. 67 साली अमर शेखांचा पोवाड्याचा कार्यक्रम संभाजी पार्कमध्ये झालेला होता. म्हणजे बेळगावचं त्यांचं एक नातं आहे. बेळगाव आता आपल्यात नाही आणि त्याच्यावरती त्यांनी लावणी लिहिली, माझी मैना गावावर राहिली. सुरुवातीला ती शृंगारिक वाटते, पण ही लावणी ही मराठी साहित्यातील पहिली राजकीय लावणी आहे. पहिली राजकीय, हे सगळं पूर्ण राजकारण आहे. ती लावणी हाच एका वेगळ्या व्याख्यानाचा विषय होऊ शकतो. काय काय त्यात लिहिलं आहे, तत्त्वज्ञान आहे. म्हणजे ग्रामीण भागातला एक शेतकरी जेव्हा गावात काही काम मिळत नाही तेव्हा आपली नवपरिणीत वधू गावात ठेवतो आणि जड अंतःकरणानं तो मुंबईत येतो. मुंबईत त्याचे कसे हाल होतात. तो म्हणतो की खिसे माझे पाण्यानं भरले पण एक छत्री मी विकत घेऊ शकलो नाही, धो पाऊस कोसळतो, नोकरी नाही. मुंबईचं वर्णन त्याच्यामध्ये आहे, विषमतेचं वर्णन त्याच्यामध्ये आहे आणि सतत त्याला आपल्या पत्नीची आठवणीत राहते. आणि त्याच काळात संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन उभं राहतं, त्यात तो भाग घेतो आणि शेवटी बेळगाव हे कर्नाटकात राहतं. तर माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, ही लावणी जेव्हा बाहेर आली, प्रकाशित झाली, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झाल्यानंतर, निर्मिती झाल्यानंतर, तेव्हा बेळगावकरांना खूप म्हणजे असं हळहळ वाटली की बाबा एकानं तरी आमचं दुःख, बेळगावच्या जनतेचं दुःख ओळखणारा आणि त्या दुःखाशी समरस होणारा जर पहिला साहित्यिक कोण असेल तर तो अण्णाभाऊ आहे. त्यांनी लिहिलं, अगदी कळवळून लिहिलं की हे व्हायला नको होतं. त्यानंतर काय झालं बघा, इतिहास काय सांगतो. संयुक्त महाराष्ट्राची आपली घोषणा फार लोकांना माहीत नाही. ती अशी आहे की गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र. गोवा आमचा आहे. तुम्ही 1955 साली जी संयुक्त महाराष्ट्राची संकल्पना मांडण्यात आली त्याच्यामध्ये गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र, हल्लीच्या लोकांना ते माहीत पण नाही. गोवा 61 साली मुक्त झाला पोर्तुगीजांच्या शृंखलातून. आता प्रश्न आला की संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हायचा असेल खऱ्या अर्थानं तर गोवा हा महाराष्ट्रामध्ये यायला पाहिजेत. मग त्या गोव्याचं काय करायचं. मग असा निर्णय झाला की गोव्यामध्ये सार्वमत घ्यायचं, गोव्याच्या जनतेवरती निर्णय सोपवायचा की गोव्याच्या जनतेनं स्वतंत्र राहायचं की महाराष्ट्रात विलीन व्हायचं. त्यावेळी पुन्हा अण्णाभाऊ, अमर शेख, गवाणकर हे कार्यकर्ते, बेळगावातून कार्यकर्ते प्रचाराला गेले आणि गावोगावी सभा घेऊन त्यांनी सांगितलं की गोव्याची संस्कृती ही मूळची मराठी संस्कृती आहे, कोकणी भाषा ही मराठी भाषेचा एक भाग आहे आणि हा सगळा गोवा महाराष्ट्राशी विलीन झाला पाहिजेत. अशी भूमिका मांडणारे पोवाड्यांचे शेकडो कार्यक्रम अण्णाभाऊंनी तिथे केले. अमर शेख, अण्णाभाऊ आणि गवाणकर यांनी केले, सभा घेतल्या, सार्वमत झालं. पण लोकांनी असा निर्णय दिला, कौल दिला की आम्हाला गोवा वेगळा ठेवायचा आहे. आणि त्याप्रमाणे लोकशाही पद्धतीनं गोवा हा स्वतंत्र राहिला. आणि ते देखील दुःख अण्णाभाऊंनी वेळोवेळी व्यक्त केलं की गोवा हा आमच्यामध्ये विलीन व्हायचा होता पण तो तिकडे गेला. म्हणजे हे देखील त्यांनी मांडलं. म्हणजे हा लेखक स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतो, हा लेखक संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये भाग घेतो, गोवा मुक्ती संग्रामामध्ये भाग घेतो आणि बेळगावच्या सीमा लढ्यामध्ये देखील भाग घेतो. असं 4 आंदोलनामध्ये भागीदारी करून, पोलिसांची दडपशाही सहन करून, अन्याय सहन करून, दारिद्र्याशी मुकाबला करत 37 कादंबऱ्या, 85 कथा, अनेक पोवाडे, लावण्या लिहितो. मला वाटतं हे एक आश्चर्य आहे. आश्चर्य आहे. इतकं कसं काय तो, म्हणजे ही अफाट शक्ती, अफाट प्रतिभा जी आहे, ही प्रतिभा आपण समजून घ्यायला पाहिजेत. मी शेवटच्या मुद्द्याकडे येतो.
अण्णाभाऊंना आपण काय काय म्हणतो, लोकशाहीर म्हणतो, शाहीर म्हणतो, अलीकडे लोकशाहीर म्हणतात, साहित्यरत्न म्हणतात, साहित्य सम्राट म्हणतात, बरीच विशेषणं त्यांचे चाहते त्यांना लावतात. त्यांचं स्वागत करूया आपण. आपल्या माणसाला काय काय म्हणायचं तुमच्या हातामध्ये आहे. मूळचे ते कोण होते, त्यांनी आपणाला काय म्हणून घेतलं? अण्णाभाऊंनी स्वतःला कॉम्रेड म्हणून घेतलं. इतर चळवळी आणि कम्युनिस्ट चळवळ याच्यामधला फरक एकदा आपण समजून घेतला की हा मुद्दा स्पष्ट होतो. आता तुम्ही माझ्या पक्षाच्या कार्यालयामध्ये आलात आणि म्हणालात की पाटील सर आले आणि म्हणाले की मला तुमच्या पक्षाचा सभासद करून घ्या. आम्ही घेत नाही. कम्युनिस्ट पक्षाचा सभासद असं होत नाही. ते त्याला म्हणतात तू किमान 2 वर्ष आमच्या चळवळीत भाग घे, किमान 2 वर्ष तू या सगळ्या कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचा अभ्यास कर, किमान तू त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न कर. कम्युनिस्ट म्हणून जगणं म्हणजे काय हो? मी कम्युनिस्ट म्हणून जगतो आणि गावठी दारू विकतो, मी गुंडगिरी करतो, मी लोकांना फसवतो, लोकांना त्रास देतो, शोषण करतो, असं कसं होईल? हे सगळं तुला सिद्ध करावं लागेल. कम्युनिस्ट चळवळीनं दिलेल्या राजकीय कामामध्ये तुला सहभाग घ्यावा लागेल. आणि असं जेव्हा तू सिद्ध करशील तेव्हा तुला आम्ही कम्युनिस्ट पक्षाचा सभासद करून घेऊ. आणि त्यासाठी एक कार्ड दिलं जातं की जे कार्ड कम्युनिस्ट कार्यकर्ता आयुष्यभर आपल्या हृदयाशी जपून ठेवतो त्याला कार्ड होल्डर म्हणतात. अण्णाभाऊंनी हे सगळं केलं, तत्त्वज्ञान आत्मसात केलं, त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला, चळवळीशी इमानदारी राखली आणि त्याप्रमाणे ते कॉम्रेड झाले. आता आपणहून कॉम्रेड झालेल्या माणसावरती तुम्ही संशय घेणारे कोण? आम्ही कोण त्यांची निष्ठा तपासणार? त्यांची निष्ठा त्यांनी सिद्ध केलेली आहे. त्यामुळे अण्णाभाऊ हे कॉम्रेड विचारांती झाले आणि शेवटपर्यंत राहिले हे आपण एकदा मान्य करायला पाहिजे. दुसरं असं की अण्णाभाऊंनी आंबेडकरवादसुद्धा व्यवस्थितपणे आत्मसात केला आणि त्यांच्या साहित्यामध्ये आंबेडकरवाद आणि मार्क्सवाद याची अतिशय चांगली सांगड घातल्याचं आपल्याला दिसतं. त्यांची सापळा ही जी कथा आहे, या सापळा कथेमध्ये आंबेडकरवाद अतिशय छानपणे ते मांडतात. तो ज्याच्यावरती गुरं ओढण्याची जबाबदारी त्या व्यवस्थेनं दिलेली असते तो माणूस म्हणतो की मी आज आंबेडकरवाद स्वीकारलेला आहे, मी तुमचं मेलेलं जनावर ओढत नाही, काय तुम्ही माझं काय व्हायचं होऊ देत. ही काय आहे तर आंबेडकरवाद स्वीकारल्याचं हे लक्षण आहे. आंबेडकरवाद आणि मार्क्सवाद याचा व्यवस्थित विचार करून त्यांनी आपल्या साहित्यामध्ये दोघांचाही सन्मान राखत दोन्हीही एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आंबेडकरवादाचं मूळ सूत्र हे जातीनं जी कामं आमच्यावरती सोपवलेली आहेत त्यातनं मुक्त होणं हे मुख्य सूत्र आहे. आणि मार्क्स म्हणतो की सगळीच दुःख जी आहे त्या सगळ्याच दुःखातून सगळ्याच शोषणातून मुक्त होऊन एक नवी व्यवस्था आपण निर्माण करणं. हे दोन्हीही आंबेडकरवादी तत्त्वज्ञान आणि मार्क्सवादी तत्त्वज्ञान या दोघांचंही दर्शन अण्णाभाऊंच्या कथा, कादंबऱ्या आणि या पोवाडे, लावण्या, वग या सगळ्यामध्ये दिसतं. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजेत. आणि ते कॉम्रेड होते की नव्हते, मग ते असे की तसे असा वाद कृपया कोणी घालू नये. त्यांनी जी जीवनशैली, जीवन तत्त्वज्ञान स्वीकारलं ते त्यांनी स्वेच्छेनं स्वीकारलं, त्याप्रमाणे ते जगले. त्यांच्या कलापथकाचंच नाव जेव्हा लालबावटा कलापथक असतं तेव्हा आणखी तुम्ही कशाची चर्चा करणार आणि काय करणार असं होतं. उगीचच बोलणारे काय म्हणतात की कम्युनिस्ट चळवळीनं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, तेही खोटं आहे. असं कोणी कुणाकडे दुर्लक्ष केलं नाही. त्यांचा जो आदर राखणं, त्यांना जे काय त्यांच्याबद्दल आदर करणं हे सगळं कम्युनिस्ट कार्यकर्ते करतात. त्यांचे जवळचे सहकारी सगळे कम्युनिस्टच होते शेवटपर्यंत. तेव्हा हे आपण समजून घेतलं पाहिजेत. आणि हा एक या शतकातला फार मोठा मराठी लेखक होऊन गेला, त्याचा अभ्यास
होत राहील, होत राहावा आणि किमान पक्षी मराठी साहित्याच्या अभ्यासकांनी अभ्यास करून त्यांचं तत्त्वज्ञान जे आहे ते सांगण्याची, मांडण्याची नितांत गरज आहे. शताब्दी सोहळ्याची सांगता करण्यासाठी या शाळेनं पुढाकार घेतला आणि मला बोलावलं आणि विज्ञानाच्या विद्यार्थ्यांकडून साहित्यावरती भाष्य करून घेतलं. त्याच्याही मर्यादा असू शकतात. मी सायन्सचा विद्यार्थी आहे आणि त्यामुळे जेवढं सांगता येणं शक्य आहे मला तेवढं मांडण्याचा मी प्रयत्न केला. आपण शांतपणे ऐकून घेतलं. आपले आभार मानतो आणि माझ्या निर्धारित बरोबर 60 मिनिटाच्या वेळेमध्ये मी हे व्याख्यान थांबवतो. नमस्कार. सर्वांना नमस्कार. 1 ऑगस्ट 2019 या दिवशी अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झालेली होती आणि या अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात सुद्धा मेलसे सरांच्या व्याख्यानातूनच आपण केलेली होती. साठे प्रबोधिनीच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता. जसं या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात सरांनी अतिशय ओघवत्या भाषेमध्ये केलेली होती, तसंच अण्णाभाऊ साठेंच्या संपूर्ण चरित्राचा आढावा घेऊन या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता सुद्धा सरांनी केलेला आहे. तर मराठी विद्यानिकेतन शाळेतर्फे या ठिकाणी या अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष साजरं करण्यात आलं. शाळेतर्फे कार्यक्रम घेण्यात आलेलाच होता. तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी काही मांडणी केलेली होती. तसं आज सरांनी सुद्धा या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्यावरती मांडणी करून या वर्षाची सांगता केली. त्याबद्दल संपूर्ण मराठी विद्यानिकेतन परिवारातर्फे सरांचे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.